तर काय अशा अलग अलग झालेल्या भानगडी आहेत. त्यामुळे एक स्वतंत्र कायदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आणून या सर्व 5.5 लाख हेक्टर जमिनी यामध्ये देवस्थानचे हक्क कसे त्या ठिकाणी कायम राहतील, देवस्थानाच्या जमिनी कशा त्या ठिकाणी त्यांचं कायम कशाला याच्याकरता कायदा आम्ही आणतो आहे. तो कायदा आल्यानंतर बऱ्यापैकी देवस्थानाच्या जमिनीचं रक्षण होईल, बऱ्यापैकी देवस्थानच्या जमिनी त्यांना परत मिळतील. हा कायदा आपण आणतो आहे. पण आता माननीय या ठिकाणी जे आपलं प्रश्नाधीन जमिनीबद्दल मी एवढंच सांगेल, आज काय याचं उत्तर देता येणार नाही पूर्ण, कारण एका सर्वे नंबरचं त्यांनी मला सांगितलं आहे. त्या सर्वे नंबरचा संपूर्ण आता काही मला स्पष्टीकरण देता येणार नाही. पण विभागीय आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून 15 दिवसामध्ये स्पेसिफिक सर्वे नंबरच्या देवस्थान इनाम जमिनी कूड लावून कोणी जर आपल्या ताब्यात घेतल्या असतील आणि आपल्या नावाने करून घेतल्या असतील आणि असा कूड लावण्याकरता आमच्या प्रांतांनी आणि आमच्या तहसीलदारनी काही संगनमत केलं असेल तर चौकशी होताबरोबर जर आमचा प्रांत या भ्रष्टाचारात दोषी असेल, त्याने कूड लावून घेतलं असेल तर त्याला निलंबित करण्याची कारवाई आम्ही करू. पण आज निलंबित करता येणार नाही, कारण त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल. पण कारवाई ठरली आहे, त्याला त्या ठिकाणी आम्ही निलंबित करू, त्याच्यावर कारवाई करू. अशा पद्धतीचा कूड कायद्याचा दुरुपयोग केला असेल तर आम्ही या ठिकाणी कारवाई करू. पण हे प्रकरण 15 दिवसाच्या आत आम्ही कोकण कमिशनरच्या माध्यमातून तपासून घेऊ. परिणय फुके, सांगा ना, समाधान झालं तर सांगा. आता आपण बोलायला दिलं म्हणून मग मी संधीचा फायदा घेतो आणि समाधान झालं असं म्हणतो. महसूल मंत्र्यांचा खऱ्या अर्थाने अभिनंदन केला पाहिजे. CM आहे, DCM आहे आणि हे BM आहे, हे बेस्ट मिनिस्टर या राज्यातले सगळ्यात बेस्ट मिनिस्टर आहे, हे जाहीररित्या सांगतो. आणि मला असं वाटत नाही की सत्ता पक्षातले तर ठीक आहे, पण विरोधी पक्षातला एकही आमदार यांच्यावर नाराज असणार असं मला वाटत नाही. सगळ्यांचं काम करणारे, सगळ्यांवर लक्ष ठेवणारे आणि मला असं वाटतं बिल आणण्यामध्ये, नवीन कायदे आणण्यामध्ये, कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा, मला वाटतं विश्व रेकॉर्ड करणारे हे महसूल मंत्री होणार आणि मी यांना शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे तुमच्या मनातल्या प्रश्नाला अगोदरच उत्तर देणार आहे. आणि माझा जो प्रश्न होता तो मी लेखी स्वरूपात त्यांच्याकडे पाठवला, त्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि म्हणून मी समाधानकारक आहे. प्रश्न विचारल्यावर किंवा लक्षवेधी तपशीलवार उत्तर पाहिजे. तर मला वाटतं आज त्यांनी ज्या पद्धतीनं टू द पॉइंट तर तशा पद्धतीचं उत्तर सगळ्यांना जरा आपण द्यायला लावा अशी आपल्याला माझी विनंती आहे. ओके. परिवहन मंत्र्यांनी पण तपशीलवार दिले. लक्षवेधी क्रमांक 3 सतीश चव्हाण. नाही ढकलण्यासारखं नाही. आता सकाळी 10 वाजल्यापासून बसलो राव. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सर मी फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण आता परवा पण त्याच्यावर चर्चा झाली होती. जी पदे संस्थेने शासनाची सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन 31 मार्च 2025 पूर्वी भरली, त्यानंतर त्याला वैयक्तिक मान्यतासुद्धा जिल्हा परिषदेने दिली. परंतु 25 मेला आपण एक परिपत्रक काढलं संचालनालयाने